प्रिय दमानिया, तुम्ही जितक्या विनम्रतेने बोलला तितक्याच प्रेमाने तुम्हाला काही प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले. नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले. दमानिया, ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली? किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती, हेही कळतं? दमानिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. दमानिया, तुम्ही नार्वेकरांचं नाव नक्की घ्या, पण त्यासोबतच अमित शहांचा फोटो जो खराच सोबत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फडणवीसांनी 2012चा बंदूक परवाना 2024ला नूतनीकरण झालेलं आहे, यावर तुम्ही कधी प्रकाशझोत टाकणार आहात? 31 मार्च 2018ला जयकुमार रावल याने या तीर्थक्षेत्राला क प्रवर्गाचा दर्जा बहाल केला, यावर तुम्ही का बोलत नाहीत? दमानिया, तुमची माहिती जर इतकी वेगवान असेल, SITपेक्षा वेगवान, तर तेजस्विनी सातपुते काही कामच करत नाहीत असा याचा अर्थ होतो. मग सातपुतेंना काढून तुम्हालाच SIT प्रमुख करावं का? दमानिया, तुमचा लढा प्रचंड सिलेक्टिव्ह असतो, एव्हाना लोकांना कळलेला आहे. कारण कोरेगाव पार्कमध्ये जमीन आसमान एक करणाऱ्या तुम्ही जैन बोर्डिंग प्रकरणात मात्र अगदी गप्प बसता. याचा अर्थ लोकांनी काय काढायचा? कमॉन दमानिया, तुम्ही सरकारच्या निकटवर्तीय आहात, तुम्ही रॉच्या एजंट नाही, पण कुणासाठी काम करता हे आता काही लपून राहिलेलं नाही.